नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउड अशामध्ये. आज मी घेऊन आलेली आहे कढी. ही कढी कशाची आहे ओळखा पाहू. सर्वप्रथम मी जिरं कुटून घेतलेलं आहे जाडसर. त्याच जिऱ्यामध्ये मी थोडीशी मिरची घातली आहे आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे. आता ओळखा पाहू ही काय काय आहे. ही आहे चिंच. चिंचेला मी थोडा वेळा अगोदर भिजवून घेतलेलं आहे. चांगली भिजवल्यानंतर तिला छान कुचकरून घेतलेला आहे. आता हे कुचकरलेलं चिंचेचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही त्याच्यामध्ये कचरा राहिला नाही पाहिजे. आता आपल्याला हे चिंचेचे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. हे चिंचेला गाळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. अशा प्रकारे आपण मसाले कमी जास्त करू शकतो. चवीप्रमाणे सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये काळा मीठ घालते आहे. काळा मीठ फार रुचकर लागते याच्यामध्ये. सर्वप्रथम याच्यामध्ये काळा मीठ घालते आहे. कुटलेलं जिरं घालते आहे आणि मिरचीची जी आपण पेस्ट करून घेतलेली जी जाडसर भरड होती ती पण घालते आहे. सगळ्यात शेवटी कांदा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आता मिक्स झालेल्या ह्या सारणामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे. तर फोडणी आपल्याला उलटी घालायची आहे. तर मी छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे, ते चांगलं आपल्याला तेलामध्ये फुटू द्यायचं आहे. सोबतच कढीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे. आता सगळ्यात शेवटी हा तेल गरम असते, सगळ्यात शेवटी आपल्याला हिंग आणि हळद घालायची आहे, म्हणजे हळद जळणार नाही. अशा प्रकारे आपल्याला ही फोडणी त्या कढीमध्ये टाकायची आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यावर आपली ही कढी एकदम रेडी आहे. ही कढी फोडणीच्या भातासोबत किंवा डाळ खिचडीसोबत फार सुंदर लागते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.